मित्रांनो, एकदा काय झालं माहिती आहे का? एक मुलगा आपल्या बहिणीला कपडे घेण्यासाठी मॉलमध्ये गेला, पण मॉलच्या मालकाने त्यांना हाकलून दिलं. तुमची औकात इथे कपडे खरेदी करण्याची नाही. पण मग जेव्हा तो मुलगा आपल्या खरी ओळखीत आला, तेव्हा एका झटक्यात संपूर्ण मॉल विकत घेतला. आणि पुढे जे घडलं ते कोणी स्वप्नातही विचारलं नव्हतं. जुन्या कपाटासमोर उभी राहून लीना खांद्यावर दुपट्टा सरकवत आरशात स्वतःकडे पाहत होती. भाऊ, कॉलेजचं ओरिएंटेशन पुढच्या आठवड्यात आहे. एक छानसा ड्रेस हवा आहे, तिने हलक्या आवाजात म्हटलं. रोहितने टेबलावर पसरलेले मुडपलेले नोटांची गिनती संपवली. 3600. तो हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, चल आज मॉलला जाऊया, पाहू काय होतंय. सिटी स्क्वेअर मॉलच्या काचेच्या भिंतीवर ऊन चिकटलं होतं. आत एसीची गार हवा आणि परफ्यूमचा सुवास. लीनाच्या डोळ्यात चमक आली होती. रोहितच्या तळहातांना मात्र घाम आला होता. दोघेही त्या मोठ्या शोरूमपाशी थांबले, जिथं डिस्प्लेवर पिवळ्या रंगाचा साधा पण आकर्षक ड्रेस टांगलेला होता. कुठलीही चमकदमक नव्हती, पण कट असा की घालणाऱ्याला एक वेगळीच ग्रेस मिळावी. भाऊ, हाच हवा, लीनाने हळूच कुजबुजलं. आत पाऊल टाकतात चमकदार शर्ट घातलेल्या सेल्समनने वरून खालपर्यंत रोहित आणि लीनाकडे पाहिलं. त्याच्या हसण्यात कृत्रिम चमक होती. जी सर, काय दाखवू, त्याने मोठ्या आवाजात विचारलं, जणू आजूबाजूचे सगळे ऐकावेत म्हणून. लीनाने पिवळ्या ड्रेसकडे बोट दाखवलं. सेल्समनने त्याच उंच आवाजात म्हणाला, तो या सेक्शनचा स्टार्टिंग आहे, 5000 पासून, म्हणजे तुमच्या खिशासाठी. माझा अर्थ बजेट. जर फ्रेंडली हवं असेल तर तिकडा डिस्काउंट ट्रॅक आहे, चांगलं कलेक्शन आहे. शेजारून जाणाऱ्या 2 मुली हसल्या. ट्रायल रूम फक्त कन्फर्म बायर्ससाठी आहे, असं सेल्समनने जोडून सांगितलं, जणू काही उपकार करतोय. रोहितने स्वतःला सावरत म्हटलं, टॅग दाखवा, बघतो. त्याने ड्रेस उचलला. बोटं थरथरत होती. किमतीवर नजर गेली. 5500. खिशातल्या नाण्याचं वजन त्या क्षणी जड वाटू लागलं. लीनाच्या डोळ्यात चमकणारे स्वप्न अचानक सावध होऊन बसले. भाऊ, सोड ना, दुसरा पाहूया, लीनाने हळू आवाजात म्हटलं. सेल्समन टोमणा मारत म्हणाला, भाऊसाहेब, ग्राहकांना गाईड करणं आमचं काम आहे. अवकातीत बसणारं घ्या, नाहीतर काय फायदा. बाहेरच्या दुकानातून ट्राय करून घ्या, चांगलं वाटलं तर घेऊनही टाका. अवकात हा शब्द जणू शोरूमच्या काचांवर आपटून 10 पट आवाजात परत आला. रोहितच्या कपाळावरच्या नसांमध्ये राग उसळला. त्याने खोल श्वास घेतला. ट्रायल तरी करून घ्या. सेल्समनने काउंटरकडे फाईल फेकली. सर, पॉलिसी आहे, कन्फर्म बायर असला तरच ट्रायल, आणि कार्ड पेमेंटलाच प्राधान्य आहे. कॅशवाले लोक. वाक्य हवेतच सोडून दिलं आणि डोळ्यांनी चोरलेलं सांगितलं. शेजारी उभ्या सिक्युरिटी गार्डच्या चेहऱ्यावर एक तिरपी हसू उमटलं. लीनाच्या घशात कडवटपणा आला. तिने ड्रेस परत हँगरवर टांगला. त्या क्षणी रोहितला वाटलं की हा ड्रेस नाही, लीनाने मनात कुठेतरी एक आशा टांगली होती आणि आत्ताच ती उतरवली आहे. चल, रोहित म्हणाला. लीनाने त्याचा हात पकडत कुजबुजली. भाऊ, जाऊ दे. बाहेर पडताना एक्सेलेटरच्या काचेवर रोहितने स्वतःकडे पाहिलं. शर्टाचा कॉलर थोडा झिजलेला, डोळ्यांखाली हलका थकवा. मागून सेल्समनचा आवाज पुन्हा कानावर आला आणि त्यानंतर वाऱ्यासारखी कापणारी हसण्याची एक लहर नेक्स्ट काउंटरकडून आली. फूड कोर्टमधून रोहितने 2 समोसे आणले. लीनाने अर्धा समोसा त्याच्याकडे पुढे करत म्हणाली, मला भूक नाही. रोहित हसत म्हणाला, खाऊन ताकदवान हो. कपडे तर तसंच त्या माणसावर शोभतात जो मजबूत उभा राहतो. लीनाने नाईलाजाने एक घास घेतला आणि अचानक म्हणाली, भाऊ, मी स्वतःचाही ड्रेस घालेन, फक्त तुला असं ऐकावं लागू नये. रोहितने समोस्याचा घास घशात अडखळत गिळला. ऐक, त्याने टेबलावर ठेवलेली पाण्याची बाटली दाबत म्हणाला, आज जे ऐकलं ते शेवटचं होतं. लक्षात ठेव, एक दिवस ह्याच मॉलमध्ये तू जे काही हवं ते निवडशील, आणि आज ज्याने टोमणा मारला ना, त्या दिवशी तोच आपल्याला पाहता क्षणी नजर खाली घालेल. रात्री
घरी पंख्यांची खडखड ऐकू येत होती. आई भाजी चिरत विचारते, मॉलला नेलंस? काय मिळालं? लीनाने चेहरा न उचलता उत्तर दिलं, गर्दी होती, काही घेतलं नाही. आईनं काही बोलली नाही, फक्त सुरीची धार थोडी तीक्ष्ण झाली. रोहित खोलीत परतला. लाईट बंद करून मोबाईलची स्क्रीन ऑन केली आणि सर्च बारमध्ये टाईप करू लागला. दिल्लीमध्ये होलसेल कपडे कुठून घ्यायचे? एक्सपोर्ट सरप्लस ड्रेस. दिल्ली क्लिअरन्स स्टॉक कसा खरेदी करायचा? थकवा डोळ्यांना ओढत होता, पण प्रत्येक लिंक त्याला एका बारीकशा प्रकाश किरणासारखी वाटत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आझाद मार्केटला पोहोचला. गल्ली बोर्ड आणि रस्ते फॅब्रिकच्या ढिगाऱ्यांनी भरलेलं होतं. प्रत्येक दुकानाबाहेर शिवणयंत्र अर्धविरामासारखी उभी होती. त्याला मालतीजींना भेटायचं होतं. रोहितने एका छोट्या शोरूममध्ये डोकावून विचारलं, कोणती मालती? आतून आवाज आला, जे एक्सपोर्ट सरप्लस ठेवतात ते. थोड्या वेळाने पांढऱ्या कुर्त्यात एक माणूस आला. केसात कंगव्यांचे रेष दिसत होते. चालण्यात हिशोबाची झलक होती. सुरुवात करायची आहे, कॉलेजच्या मुलींसाठी. साधे क्लासी ड्रेस, क्वालिटी चांगली, बजेट टाईट. रोहितने स्पष्ट सांगितलं. मालती हसत काउंटरवर कोपर टेकवत म्हणाली, क्वालिटी चांगली, बजेट टाईट? हे तर भारताच्या राजकारणासारखं आहे. किती गुंतवणूक करशील? 5,000 आत्ताच, बाकी विकल्यावर, रोहित म्हणाला. मालती हसत म्हणाली, बाळा, हे हॉस्पिटल नाही की उपचार झाल्यावर पैसे. माल उचललास की पैसे इथेच द्यावे लागतील. चल, एक काम करतो, टेस्टसाठी 20 पीस देतो. सरप्लस आहे, हलके डिफेक्ट असू शकतात. चलन कॅशमध्येच होईल. रोहितने खोल श्वास घेतला. चालेल, द्या. दुपारी तो शेजारच्या शोभा आंटींकडे पोहोचला. शोभा आंटींची बोटं वर्षानुवर्षे सुई धाग्याशी गप्पा मारत होती. आंटी, काही पीस थोडे मोठे आहेत, काहींची हेमलाईन बदलावी लागेल, होईल ना? रोहितने विचारलं. का नाही होणार बेटा? 2 दिवस दे, पण दर तूच ठरव. मेहनत लागते ती पूर्ण लावीन, आंटी म्हणाल्या आणि चष्मा वर सरकवत हसल्या. रोहित म्हणाला, आणि तुमचं नावही लागेल. 3 दिवसांनी अंगणातल्या पांढऱ्या भिंतीसमोर लीनाने घाबरत पहिला ड्रेस घातला. रोहितने जुन्या मोबाईलवर फोटो काढला. कपड्याची घडी, नेकलाईनचा स्वच्छ कट, जड मेकअप नव्हता. तिने इंस्टाग्रामवर @फॅशन नावाचं पेज तयार केलं. बायोमध्ये लिहिलं, क्वालिटी जी दाखवायची गरज नाही, घातली की कळते. पहिली पोस्ट टाकली, मग दुसरी, तिसरी. 2 तास काहीच नाही. नंतर एक DM आला, भैया, हा ब्लू साईज M आहे. कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी आहे. रोहित हसत टाईप करू लागला. हो, उद्या डिलिव्हर करतो. ट्रायल नंतर पसंत नाही पडला तर पैसे परत. दुसऱ्या दिवशी डिलिव्हरीसाठी त्याने जुन्या स्कूटरला 120चं पेट्रोल भरलं आणि मुलीचं घर शोधत शोधत उशिरा पोहोचला. मुलीनं ड्रेस घालून आरशासमोर फिरून म्हणाली, भाऊ, कापून घ्या, 200 रुपये कमी. ऑनलाईन यापेक्षा स्वस्त मिळतोय. रोहितनं क्षणभर विचार केला. नफा आधीच पातळ होता. एक काम कर, तो म्हणाला, जर खरंच ऑनलाईन यापेक्षा स्वस्त आणि हाच कट मिळत असेल तर फुकट ठेव, नाहीतर रिव्ह्यू लिहून ठेव. मुलगी हसली, डन म्हणाली. पूर्ण पैसे दिले आणि जाताना बोलली, माझ्या 3 फ्रेंड्सलाही लागेल. त्या रात्री पेजवर 3 नवे फॉलोअर्स आणि 2 एन्क्वायरी आल्या. रोहितनं डोळे बंद करून खोल श्वास घेतला. मनगटात कुठेतरी एक तळमळ कमी झाली, जणू कोणी पट्टी बांधली. पण पट्टीखालील जखम अजून ताजीच होती, अवकातच्या शब्दाने दिलेली. पुढच्या आठवड्यात रोहितने एक छोटंसं स्टॉल घेतलं. लायब्ररी बाहेर संध्याकाळी 4 ते 8. पहिल्याच दिवशी 5 पीस विकले गेले. दुसऱ्या दिवशी पावसाने सगळं बिघडलं. प्लास्टिकची शीट उशिरा मिळाली, कपडे भिजले. तिसऱ्या दिवशी म्युन्सिपाल्टीचा इन्स्पेक्टर आला. परमिट. रोहितने फोटोंसह अर्जाची पावती दाखवली. तरी तो म्हणाला, कागद ठीक आहेत, पण जागा पब्लिक आहे, समजून घ्या. त्यानं इशारा केला, कन्फर्म करावा लागेल. रोहितने खिशात हात घातला.
₹300 उरले होते. अर्ध्या भीतीने अर्ध्या रागाने नोटा पुढे केल्या. इन्स्पेक्टर पुटपुटला, बरोबर आहे, चला. त्या संध्याकाळी 2 ग्राहकांनी ड्रेस परत केले. एकाची शिवण सुटली होती, दुसऱ्याचा झीप अडकत होता. रोहितने काही न बोलता पैसे परत दिले. सॉरी, पुढच्या वेळी बेस्ट देईन. त्याने मालतीला फोन केला. भैया, डिफेक्ट जास्त होते. तिकडून थंड आवाज आला. सरप्लस आहे ना भाई, असंच होतं. पुढच्या वेळी चेक करून घे. मी तर थांबत नाही कोणाला. फोन कट झाला. डोळ्यासमोर पुन्हा तोच काचेचा शोरूम तरळला. त्याच अवकातचा प्रतिध्वनी. त्या रात्री झोपच लागली नाही. छताखाली पंख्याखाली पडलेला तो वाटू लागला जणू छतच खाली येतंय. जणू जगच हळूहळू डोक्यावर ठेवलेला आहे. जाशील तर जा, नाहीतर थांबवू शकत असशील तर थांबव. सकाळी अंगण झाडत आईने विचारलं, किती वाजता निघणार आज? रोहित म्हणाला, लवकर, एक गोदाम बघायला जायचं आहे. दरवाजातून डोकावून लीना म्हणाली, मीही येऊ का? रोहितनं डोकं हलवलं. नाही, आज नाही. तू कॉलेजची फॉर्मॅलिटी पूर्ण कर. आणि तो थांबला. आणि ती पिवळ्या ड्रेसची फोटो मला पाठव. चेहरा न दाखवता पोस्ट करेन. बसस्टॉपवर उभं राहून त्याने खिशात हात घातला. एक चुरगळलेलं कार्ड सापडलं. गेल्या आठवड्यात आझाद मार्केटमध्ये एका ट्रक ड्रायव्हरने दिलं होतं. कार्डावर एक नाव कोरलेलं होतं, समाधान सप्लाय कन्साइनमेंट अँड लिक्विडेशन. खाली छोटासा पत्ता, साखला फेज 2 गोदाम. 7 वाजता साखलाच्या धुळीत आणि डिझेलच्या वासात तो गोदामासमोर पोहोचला. लोखंडी जड शटर, बाजूलाच चहाच्या गाडीवर बसलेला माणूस. भैया, हे गोदाम कोणाचं? रोहितने विचारलं. चहा विकणारा म्हणाला, कपड्यांचा आहे. कधी कधी मोठे स्टॉक येतात, मग ट्रक निघून जातात. स्वस्त मिळतं, पण उचलणारे हवेत. आज उघडा आहे, बहुतेक इन्व्हेंटरी आहे. 8 वाजल्यानंतर कोणी येईल? नेमके 8-10 वाजता एक पांढरी व्हॅन येऊन थांबली. गळ्यात ID कार्ड लटकवलेला एक माणूस उतरला. काय काम? रोहित म्हणाला, क्लिअरन्सबद्दल विचारायचं होतं. आणि कार्ड दाखवलं. त्या माणसाने कार्ड घेतलं, उलटपालट बघितलं. समाधानच्या रेफरन्सने आलायस का? नाही. कार्ड मिळालं, ट्रायल करायची आहे. माणूस डोळे वटारून म्हणाला, रेफरन्सशिवाय आत नाही आणि कन्साइनमेंट 1 मिनिटही थांबत नाही. कॅश ताबडतोब, ट्रक तयार. रोहितने खिशात हात घालून बघितलं. ₹4,300. हसू आपोआप आलं. कॅश ताबडतोब, ट्रक तयार. आणि माझ्याकडे फक्त एक पिवळं स्वप्न. दूरवरून हॉर्नचा आवाज आला. मोठा ट्रक आत आला. शटर अर्ध उचललं गेलं. आत राशनच्या पोत्यांसारख्या मोठ्या गाठी. प्रत्येक गाठोड्यावर टॅग, मेरिडियन फॅशन SS, वाकडं लिहिलेलं, स्टोअर रिटर्न नॉट फॉर MRP सेल. रोहितची नजर त्या टॅगवर खिळली. मेरिडियन फॅशन, हेच ते ब्रँडचं शोरूम. तेच ज्यात अवकात म्हणणाऱ्या माणसानं त्यांचा चेहरा वाचवला होता. काहीतरी समजतोयस का? ही स्टोरी वळण घेत आहे, नाही का? डिस्प्ले काढलेले, साईज मिसमॅच, हलके डिफेक्ट, कस्टमर रिटर्न. रोहितने सावधपणे विचारलं. हो, उचलायचं असेल तर पॅडप्रमाणे उचल, पीस नाही. आणि एक अट, जसं आहे तसं, चेक करायचा वेळ नाही. पैसा लावू शकतोस तर लाव, नाहीतर बाजूला हो. गर्दी करू नकोस. गर्दी तिथे फक्त 2च लोक होती, पण दोघांच्या चेहऱ्यावर जणू कॅल्क्युलेटर चालत होता. रोहितनं शटरच्या आत डोकावलं. पहिल्याच पॅडवर तोच पिवळा कट दिसला जो लीनाच्या ड्रेसमध्ये होता. हृदयाने एक ठोका चुकवला आणि लगेच जोरजोराने धडधडू लागलं. त्याने धीर करून विचारलं, एक पॅडची किंमत? डिझाईन, साईज, सीझनवर आहे. हे 500. ट्रक बाहेर तयार आहे. कॅश? रोहितच्या पायात जणू शिसं भरलं. तो क्षणभर गप्प राहिला. मग म्हणाला, ॲडव्हान्स देतो, बाकी आठवड्यात देतो. माणूस न हसता म्हणाला, भाई, ही फळांची मंडई नाही,
इथे जो येतो तो वाट बघत नाही, बाजूला हो. ते दोन्ही खरेदीदार आत गेले. कुणीतरी पॅडची दोरी थपथपली, कुणीतरी टॅग मोजले, कुणीतरी मुठीत कपड्यांचा फॉल जाणला. रोहित तिथेच दरवाजावर उभा राहिला. डोक्यात आवाज घुमत होता. चहा विकणारा जवळ येऊन हलक्या आवाजात म्हणाला, कधी कधी हे लोक कर्जावरही माल देतात. समोरच तो छोटा फायनान्सवाला बसतो. कागद लागेल, हमीदार लागेल. हमीदार? रोहित हसला. माझ्या अवकातीमध्ये हमीदार कुठून आणू? चहा विकणाऱ्याने खांदा उचकटला. अवकात वाढावी लागते भाऊ. रोहितने खिशातून मोबाईल काढला. लीनाचा तोच पिवळा ड्रेस असलेला फोटो स्क्रीनवर उघडला. शब्द आपोआप आतून उमटले. आज नाही तर कधीच नाही. तो समोर उभ्या फायनान्सवाल्याकडे चालत गेला. भैया, थोडं ऐका ना. आधार, पॅन, बँक स्टेटमेंट, ITR. फायनान्सवाल्याने गोडीप्रमाणे प्रश्न झाडले. आधार आहे, पॅन आहे, बँक स्टेटमेंट आहे. ठीकठाक ITR? नाही, ITR नाही. मग बघा, आम्ही रिस्क घेत नाही. मी रिस्क घेतो आहे, रोहितने मंद पण ठाम स्वरात म्हटलं. तुम्ही नाही घेतलात तरी कोणी दुसरा घेईल. तुम्हाला व्याज हवंय, मला संधी. दोघांचाही फायदा आहे. फायनान्सवाला थोडा नरमला. सिक्युरिटी? रोहित गप्प झाला. त्याचा खिसा, घड्याळ, घर सगळं जणू दावणीला लागल्यासारखं वाटलं. तेवढ्यात मोबाईल वाजला. अनोळखी नंबर होता. हॅलो, आपण रोहित बोलताय? मी माया मेरिडियन फॅशन सिटी स्क्वेअर. आपल्या इन्स्टावर येलो ड्रेसचा फोटो पाहिला. M साईज उपलब्ध आहे का? माझ्या मुलीचं फंक्शन आहे. रोहित एक क्षण थबकला. सिटी स्क्वेअर, तेच मॉल, मेरिडियन, तोच ब्रँड. त्याने स्वतःला सावरलं. उपलब्ध होईल, उद्या दाखवतो. मी स्टोअर मॅनेजर आहे, माया म्हणाली. आम्ही कधी कधी लोकल आर्टिस्टशी टायअप करतो. क्वालिटी चांगली असेल तर पॉपअप काउंटर देऊ शकतो. आपलं काम दाखवा. लाईन कटताच रोहितने फायनान्सवाल्याकडे पाहिलं. सर, मला बालपण नकोय. अर्धा नाही, एक छोटा पॅड हवा आहे. मिसमॅच असू दे, कोणी न विचारलेला असू दे. मी तो घालीन, फोटो काढीन, विकीन आणि मग उरलेला उचलतो. फायनान्सवाला हसत म्हणाला, तुला माल उचलायचा नाही, गोष्ट उचलता येते तुला. ठीक आहे, छोटं कर्ज, 10,000. 3 आठवड्यांचा व्याज जास्त असेल. तयार आहेस? रोहितच्या डोळ्यात जणू ऋतू बदलला. शटरच्या आत माल खडखडला. लोखंडाच्या गंधात पहिल्यांदाच त्याला जाईच्या फुलासारखी आशा जाणवली. त्या दिवशीची तीच वाक्य कानात घुमली. अवकातीच्या बाहेर, पण यावेळी त्याने मनोमन उत्तर दिलं. अवकात बाहेर नसते, आत बनते. गोदामात पाऊल ठेवताना त्याने मागे वळून चहा विकणाऱ्याला म्हटलं, भैया, एक लिंबू पाणी उधार. चहा विकणाऱ्याने हसत बाटली पुढे केली. अवकात बनली की परत कर. रोहितनं बाटली ओठांना लावली. थंड पाणी आत उतरताच जणू कोणीतरी पोटातली जळजळीवर हात ठेवला. त्याने छोट्या पॅडवर हात ठेवला. कपड्यांच्या गार खडबडीत पृष्ठभागावर त्याला लीनाच्या हसण्याचा कोपरा, आईच्या थकव्याचा एक कडा आणि स्वतःच्या जागलेल्या रात्रींचं संपूर्ण ओझं जाणवलं. बोटं घट्ट झाली. बाहेर ट्रकचा हॉर्न वाजला. फायनान्सवाल्याने कागद पुढे केला. पेनची नीब कागदाला लागताच रोहितनं क्षणभर डोळे मिटले. सिटी स्क्वेअरचा काच, पिवळा ड्रेस, अवकात, सगळं एका फ्रेममध्ये आलं. साईन करा, आवाज आला. रोहितने साईन करून टाकले. त्या माणसाने शटर अजून वर उचललं. आतल्या अंधारात एक त्रिकोणी प्रकाश पडला. नेमकं त्या पिवळ्या ड्रेसच्या पॅडवर त्याने पॅडची दोरी धरली. भैया, हे उतरवून द्या, असं गोदामवाल्याला म्हणाला. आणि अजून एक गोष्ट, जर कधी मेरिडियनचा जुना स्टॉक जास्त आला तर मला आधी सांगा. गोदामवाल्याने भुवया उंचावल्या. का? रोहित हलकसं हसत म्हणाला, कारण एक दिवस मला फक्त स्टॉक नाही तर हिशोबही विकत घ्यायचा आहे. गोदामात आवाज घुमत होते. ट्रकची चाकं वाळूला चिरत होती.
आणि रोहितच्या आत कोणीतरी शांत उभं राहून सांगत होतं, आतापासून प्रत्येक दिवस, प्रत्येक पाऊल त्या दाराकडे जाईल जिथे एक शब्द आहे, इज्जत. गोदामातून छोटा पॅड घेऊन परतताना रोहितचे हात थरथरत होते. स्कूटरच्या मागे बांधलेला कपड्यांचा गठ्ठा सतत सैल होत होता. प्रत्येक स्पीड ब्रेकरवर त्याला असं वाटत होतं की हा गठ्ठा म्हणजे त्याचं नशीब आहे. पडलाच तर सगळं संपेल. पण त्यानं हिंमत सोडली नाही. घरी पोहोचताच त्याने अंगणात गठ्ठा ठेवला. आईने दचकल्यासारखं विचारलं, हे सगळं काय आहे रे बाळा? रोहित हसून म्हणाला, बस थोडं काम सुरू करतोय. आईने खोल श्वास घेतला. तुझा बापही नेहमी म्हणायचा, प्रत्येक वेळी काहीतरी सुरू करतोय, मग सगळं अर्धवट सोडायचा. हे ऐकून रोहितच्या डोळ्यात पाणी आलं, पण तो काहीही बोलला नाही. लीनाने गठ्ठा उघडला. पिवळ्या कापडी कटिंगच्या ड्रेसचा ढीग बघून तिच्या डोळ्यात चमक आली. भाऊ, हे तर अगदी मॉलमधल्यासारखंच आहे. रोहित तिच्याकडे पाहत म्हणाला, हेच तर खेळ आहे लीना. जे तिथे अवकातीबाहेर होतं ते इथे माझ्या पॅडमध्ये पडलंय. दुसऱ्याच दिवशी त्याने जवळच्या कॉलेजमध्ये छोटे छोटे पत्रके वाटली. त्यावर लिहिलं होतं, सातची ड्रेस आवडला नाही तर पैसे परत. मुलींना ही ओढ अगदी वेगळी वाटली. पहिल्या आठवड्यातच 12 ड्रेस विकले गेले. पैसे हातात आले तसे त्याचा आत्मविश्वासही वाढला. पण अडचणी इथूनच सुरू झाल्या. तिसऱ्या आठवड्यात 3 मुलींनी ड्रेस परत केले. कुठे शिवण सुटली, कुठे झीप तुटली. परतावा द्यावा लागला. नफा हळूहळू कमी होत जाऊन तोटा होऊ लागला. त्या रात्री त्याने खातं उघडलं. कर्ज वाढत होतं, पण ऑर्डर्सही येत होत्या. तो रात्रभर झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी त्याने आणखी एक पत्रक छापवलं. यावेळी लिहिलं होतं, प्रत्येक ड्रेसवर 30 दिवसांची हमी. खराब निघाला तर पुढचा ड्रेस मोफत. लोक थक्क झाले. कपड्यांमध्येही हमी. पण हाच वेडेपणा ग्राहकांना खेचून आणत होता. हळूहळू त्याचा छोटा ब्रँड साची ड्रेस कॉलेजांमध्ये पसरला. लोक इंस्टाग्रामवर त्याच्या बहीण लीनाच्या मॉडेलिंगचे फोटो पाहत होते. लीना आधी हळवी होती, पण आता तिलाही मज्जा येऊ लागली. महिने गेले. रोहितचा छोटा ठेला आता खोलीतून ऑनलाईन शॉपपर्यंत पोहोचला. पण नशिबाने पुन्हा परीक्षा घ्यायचं ठरवलं. एके दिवशी आझाद मार्केटमधली मालती रोहितच्या स्टॉलवर आली. ती हसत म्हणाली, अरे, तू तर मोठा बिझनेसमॅन झालास. एक ऐक गोष्ट मान, माझ्यासोबत पार्टनर हो. नाहीतर रोहितनं विचारलं. नाहीतर काय? मालतीच्या हसण्यात थोडी विचित्रता होती. नाहीतर मी तुझा सप्लाय बंद करेन. जितका माल तू विकतो आहे तो सगळा माझ्या गोदामातूनच जातो. रोहितला पहिल्यांदाच कळालं की त्याने कधी स्वतःच्या सप्लाय चेनकडे लक्षच दिलं नव्हतं. पुढच्या आठवड्यात मालतीने खरंच माल थांबवला. स्टॉल रिकामा, ग्राहक नाराज आणि रोहित पुन्हा तिथेच उभा राहून जिथून सुरुवात केली होती. लीनाने शांतपणे भावाकडे पाहिलं आणि म्हणाली, भाऊ, जर अवकात वाढवायची असेल तर कुठल्याही मालतीवर अवलंबून राहू नकोस. स्वतःचा मार्ग स्वतः तयार कर. हे शब्द सुरीसारखे टोचले, पण औषधासारखा परिणाम झाला. दुसऱ्याच दिवशी रोहित शेतकऱ्यांशी थेट जोडला गेला. त्याने काही मित्रांची मदत घेतली आणि जवळच्या खेड्यांमध्ये जाऊन थेट सौदा केला. कॉटन, लिनन, सिल्कसाठी आता मध्ये असणारे दलाल काढून टाकून त्याने स्वतःच नेटवर्क उभारलं. हळूहळू साची ड्रेस एका स्टॉलमधून बाहेर पडून भाड्याच्या छोट्याशा रूमपर्यंत पोहोचली. पण खरी वळणाची वेळ आली जेव्हा एक दिवस त्याला फोन आला. हॅलो, आम्ही मेरिडियन फॅशनमधून बोलतोय. तुमचे डिझाईन सोशल मीडियावर खूप चालले. आमच्या पॉपअप काउंटरमध्ये रस आहे का? रोहितनं फोन घट्ट धरला. तीच मेरिडियन फॅशन, तोच ब्रँड ज्याच्या शोरूममध्ये त्याला अपमान सहन करावा लागला होता. त्याच्या डोळ्यांसमोर तो पुन्हा प्रसंग फिरला. सेल्समनची टोचणी, बहिणीचे डोळ्यातले अश्रू आणि तो शब्द, अवकातच्या बाहेर. त्याने फोनवर शांतपणे उत्तर दिलं, हो, रस आहे. सांगा, मीटिंग कधी आहे? कॉल कट केल्यावर तो खुर्चीवर बसून बराच वेळ छताकडे पाहत राहिला. हृदय जोरजोराने धडधडत होतं. मेंदू सांगत होता, हीच वेळ आहे,
हिशोब चुकते करण्याची. मेरिडियन फॅशनच्या चमचमीत इमारतीच्या कॉन्फरन्स रूममध्ये रोहित बसला होता. समोर मोठमोठे ब्रँडिंग पोस्टर्स, भिंतीवर मॉडेल्सची छायाचित्र आणि टेबलवर काचेचा जग. समोर 3 लोक बसले होते, 2 कॉर्पोरेट चेहरे आणि मधोमध तोच सेल्समन, तोच माणूस ज्याने वर्षांपूर्वी लीनाच्या ड्रेस वेळी टोचणी मारली होती. अवकातच्या बाहेर सेल्समनने रोहितला ओळखलं. चेहरा पाहताच त्याचा रंग उडाला, पण लगेच सावरत म्हणाला, "ओ, यू आर द फाउंडर ऑफ साची ड्रेस इंटरेस्टिंग." रोहित हलकसा हसत म्हणाला, "हो, तोच, जो अवकातच्या बाहेर ड्रेस विकतो." कॉन्फरन्समध्ये शांतता पसरली. HR मॅनेजरने घसा खाकरत म्हणालं, "मिस्टर रोहित, आम्ही तुमच्या ब्रँडला पॉपअप काउंटर देण्यासाठी तयार आहोत. आमच्या स्टोअरमध्ये तुमचे कपडे 1 महिना ट्रायलवर राहतील. जर सेल्स चांगली झाली तर पुढे पार्टनरशिप." रोहितनं मध्येच अडवलं, "नाही." समोरचे थबकले. म्हणजे मला ट्रायलची गरज नाही. मी पार्टनरशिप नको म्हणतो. मला हे संपूर्ण स्टोअर विकत घ्यायचं आहे." टेबलवर सन्नाटा पसरला. सेल्समनचं तोंड उघडच राहिलं. रोहितने आपला बॅग उघडून एक फाईल काढली आणि म्हणाला, "तुमचा ब्रँड गेली 2 वर्षे तोट्यात आहे. तुमची पॅरेंट कंपनी हा स्टोअर विकायचा विचार करत आहे आणि मी तो खरेदी करायला तयार आहे. पण एकच अट आहे. स्टोअरच्या उद्घाटनाच्या दिवशी रिबन मी स्वतः कापणार." मॅनेजमेंटचे लोक एकमेकांकडे पाहत थक्क झाले. ही डील खरोखरच होऊ शकते यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. कागदपत्रांवर सही झाली आणि काही आठवड्यानंतर तोच सिटी स्क्वेअर मॉल, तोच शोरूम, पण यावेळेस बॅनरवर मोठ्या अक्षरात लिहिले होते, ग्रँड ओपनिंग, सांची ड्रेस फ्लॅगशिप स्टोअर. मॉलच्या बाहेर प्रचंड गर्दी जमली होती. मीडियाचे कॅमेरे, रिपोर्टर्स सगळे उपस्थित होते. रोहितने बहिणीचा हात धरला आणि तिला स्टेजवर घेऊन गेला. तो म्हणाला, "आज माझी बहीण हवी ती ड्रेस निवडेल, कारण तिची अवकात आता कोणत्या सेल्समनच्या तोंडातून ठरणार नाही, तर तिच्या आवडीनं ठरणार आहे." संपूर्ण मॉल टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेला. गर्दीत मागच्या बाजूला तोच सेल्समन उभा होता, डोके खाली घातलेले, कपाळावर घामाच्या धारा चालल्या होत्या. रोहित गर्दीतून सरळ त्याच्यापाशी गेला आणि हसत म्हणाला, "आठवतंय? अवकातच्या बाहेर म्हणालास ना? बघ आता अवकात बदलली." सेल्समनचे ओठ थरथरले, पण आवाज बाहेर पडला नाही. रोहितने लीनाकडे पाहत इशारा केला. लीना पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्टेजवर उभी होती. तोच ड्रेस जो कधी तिच्या डोळ्यात अश्रू घेऊन आला होता, आज तिच्या चेहऱ्यावर हास्य घेऊन आला होता. गर्दीने उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. कॅमेऱ्यांच्या फ्लॅशमुळे संपूर्ण मॉल उजळून निघाला. रोहितने गर्दीकडे पाहत मोठ्या आवाजात सांगितले, "अवकात माणसाच्या खिशाने नाही तर त्याच्या मेहनतीने ठरते." त्या रात्री मॉलच्या काचेच्या भिंतींमध्ये तोच आवाज घुमत राहिला, पण यावेळेस टोमण्यांचा नाही तर सन्मानाचा. रोहितने बहीण लीनाला मिठी मारली आणि अलगद म्हणाला, "मेहनत आणि संयम हीच खरी अवकात आहे, जी माणसाला शिखरावर नेते. ही शिकवण प्रत्येकाच्या मनात घर करायला हवी." मित्रांनो, या कथेतील एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीही आपल्या परिस्थितीवर हार मानू नका. मेहनत, संयम आणि प्रामाणिकपणाने टाकलेली छोटी पावलंही मोठ्या स्वप्नांपर्यंत पोहोचवतात. हीच आहे खरी अवकात. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आपण पुन्हा भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.